अंजनेरी पर्वतापासून उगम पावलेली वालदेवी नदी चेहडी इथं दारणाशी संगम होतो। या दरम्यान महापालिका हद्दीत सध्या वालदेवीचं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण पाहायला मिळतं। वालदेवी नदीतून दुर्गंधी येत असल्यामुळे डास, माशा, कीटक वालदेवीत गिरक्या घालत आहेत। वालदेवी नदीची स्वच्छता महापालिकेने करायला हवी अशी मागणी रहिवासी आणि नागरिक करीत आहेत। वालदेवीच्या दुर्गंधीमुळे नागरिक सध्या त्रस्त झाले। विशेष करून महापालिका हद्दीमध्ये वेदगाव आणि देवळाली गाव या ठिकाणी वालदेवी नदीतून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण पसरत आहे। आसपास राहणारे लोक विशेष करून रोकडोबावाडी, देवळाली गाव, वेदगावच्या परिसरात वालदेवी नदीतील घाण बाहेर येत आहेत। यामुळे दुर्गंधी पसरलेली असून मच्छर, कीटक वाढले असून साथीचे आजार फैलावत आहेत। या नदीची नियमित स्वच्छता व्हायला हवी अशी मागणी नागरिक करीत आहेत। मी उदय थोरात, वालदेवी नदी शासन नियुक्त समन्वयक। अनेक वर्षांच्या लढ्यानंतर आम्हाला या ठिकाणी शासनाने बरोबर काम करण्याची संधी दिलेली आहे आणि संधीचं सोनं करण्यासाठी आणि नदीला तिचं पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी आमचा संघर्ष हा त्यांच्याबरोबर चालू आहे। प्रदूषणमुक्त नदी ही संकल्पना आम्ही सर्व पर्यावरण कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक वर्षापासून लढा दिला आहे। त्याच्यात आम्ही काही कामी यशस्वी झालेलो आहोत। आता ह्या ठिकाणी जर वालदेवी नदीची परिस्थिती बघितली तर महानगरपालिके हद्दीमध्ये या ठिकाणी सर्रासपणे गटारी या नदीत सोडलेल्या आहे आणि आपल्याला या ठिकाणी दिसत आहे का ह्या प्रदूषणामुळे इतकी दुर्गंधी पसरते, रोगराईला निमंत्रण या परिस्थितीने दिलेलं आहे आणि हे जीवितास सर्वांचाच धोका आहे। जैवविविधतेच्या जीवितास धोका आहे, कारण की याच्यात जैवविविधता शिल्लकच राहिली नाही, ती साखळी तुटत चाललेली आहे प्रदूषणामुळे आणि ह्या जैवविविधतेचं संवर्धन करण्यासाठी आमचा लढा या ठिकाणी चालू आहे। तरी मला नागरिकांना पण या ठिकाणी सुचवायचं आहे की नदीच्या कडेला राहणारे जे नागरिक आहेत त्यांनी घनकचरा या ठिकाणी नदीमध्ये न फेकता आपल्याकडे नियमितपणे घंटागाडी येते, त्या घंटागाडीतच आपण आपला कचरा टाकावा, निर्माल्य टाकावं, जेणेकरून नदीचं पावित्र्य राखलं जाईल। नदीची जैवविविधता सांभाळल्या गेलीच तर रोगराई कमी होईल आणि ह्या प्रकारे आपण नदीचं संवर्धन सर्व मिळून करूया। शासन आपल्या परीने त्यांचं काम करेलच, पण आपल्यासाठी नदी आहे याची जाणीव नागरिकांनी ठेवली पाहिजे आणि प्रशासनानेही तितक्याच नेटेने ही आपली प्रशासकीय जबाबदारी आहे या पद्धतीने आपुला सहभाग देऊन आणि प्रशासनाबरोबर कार्यकर्त्यांनाही पर्यावरणाच्या अधिक जोमाने काम करण्यास त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा हीच अपेक्षा करतो। या ठिकाणी उघड्यावर शौचालय बसण्याचं प्रमाण मोठं आहे। शासनाने पर्यावरण प्रेमींना विश्वासात घेऊन वालदेवी नदी स्वच्छ करायला हवी। विशेष करून महापालिका हद्दीमध्ये वालदेवी नदीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढलंय। यामुळे आजारांना निमंत्रण मिळत असून महापालिकेने तत्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली। नदीचं पावित्र्य राखणं सर्व नागरिकांची सामाजिक जबाबदारी आहे। त्यामुळे नदी स्वच्छ कशी राहील याची जबाबदारी नागरिकांनी घ्यायला हवी। कपडे, जनावरं, भांडे तसंच गाड्या धुणे हे प्रकार वेळीच टाळले गेले पाहिजे, तरच नदीचं पावित्र्य अबाधित राहील। मोठ्या प्रमाणात घाण दुर्गंधी नागरिकच करीत असल्याचा निर्वाळा वालदेवी अभ्यासकांनी वर्तवला आहे। शिवाय या नदीमध्ये कपडे, गाड्या, जनावरे धुणे असे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढलेले असून यामुळे वालदेवीचं पावित्र्य भंग होत असल्याची प्रतिक्रिया जाणकार देत आहे।